परीक्षण आमच्या सगळ्या परीक्षकांनी केलेलं आहे हे खरं तर त्यांच्यासाठी शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे असं मला वाटतं, कारण की हे जे सगळे इथे स्टॉल्स आहेत एकापेक्षा एक असे हे सगळे स्टॉल्स आहेत आणि त्याच्यातनं परीक्षण करणं हे खरोखरच त्यांच्यासाठी शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे असं मला वाटतं. त्यासाठीच मी कशा पद्धतीनं त्यांनी हे परीक्षण केलेलं आहे आम्हाला थोडक्यात सांगावं यासाठी मी मंचावरती आमंत्रित करते आर्किटेक्ट नीरज मेहता यांना. त्यांनी कृपया परीक्षणाचा हा पैलू कशा पद्धतीने नीरज मेहता. धन्यवाद सगळ्यांना. आज दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशनचा 24वा इलेक्ट्रो भरवला होता. सगळ्यांनी आपल्या विविध कंपन्यांनी नवीन आकर्षक वस्तू डिस्काउंट रेटमध्ये उपलब्ध करून दिले होते. ॲक्च्युली सोलापूरचा स्थानिक व्यवसाय बळकट करून सोलापूरचे इलेक्ट्रॉनिक रिलेटेड अपडेट्स आपल्याला दरवर्षी इलेक्ट्रोमधून बघायला मिळतात. सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह आहे, कारण आम्ही पण जेव्हा प्रोफेशनल फील्डमध्ये असतो तर सगळ्यात पहिला अपडेट आम्हाला इलेक्ट्रोमधून बघायला मिळतो. कारण दरवर्षीप्रमाणे मी पण सगळ्या लोकांप्रमाणे उत्सुक असतो आणि आवर्जून वाट बघतो इलेक्ट्रोची. पण यावर्षी मला एक वेगळं काम दिलं गेलं होतं, ते म्हणजे जजिंगचं, आणि ते सगळ्यात टफेस्ट जॉब होता. कारण प्रत्येक स्टॉलधारकांनी आपल्या परीने खूप चांगल्या पद्धतीने स्टॉल प्रेझेंट करायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये पण बारकाईने बघता बघता मला बऱ्याचशा गोष्टीमध्ये आवडल्या. त्यातल्या मी काही क्रायटेरियाज काढून ठेवले होते की ज्याच्यावर आम्ही भरपूर हे केलं, वर्कआउट केलं. तो म्हणजे क्रिएटिव्ह डिस्प्ले आयडिया. दुसरं सिलिंग. आता इकडं जे टेंटमध्ये जे सिलिंग वापरण्यात आलेलं आहे तर ते त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह लाइटिंग करून त्यांनी डिस्प्लेला कसं हे केलेलं आहे. तिसरा आहे तो म्हणजे डिस्प्ले अदर दॅन फक्त वॉल सिस्टीम्स किंवा जे स्टँडीज आपण म्हणतो की डिस्प्ले विंडोज सारखे आपण जे ब्रँडिंग प्रेझेंटेशन करतो तर ते कशा पद्धतीने केलेलं आहे. नंतर शॉर्ट आणि स्वीट प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन. कस्टमरला डायरेक्ट पिन पॉईंट प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन देता यावी त्याच्यासाठी पटकन कस्टमर प्रत्येक स्टॉलवर फक्त 2 मिनिटं किंवा 5 मिनिटं थांबलेला असतो, तर त्याच्यामध्ये त्याला जास्तीत जास्त त्या स्टॉलचे प्रॉडक्ट्स बघायला मिळता यावेत यासाठी त्यांनी कशा पद्धतीने ब्रँडिंग केलं आहे हा सगळ्यात मोठा क्रायटेरिया होता. आणि यूज ऑफ स्पेस, इंटरनल स्पेस, त्याच्यामध्ये स्पेस मॅनेजमेंट आलं, सर्क्युलेशन स्पेस आल्या, या सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामध्ये मी काही इंटरेस्टिंग पिन पॉईंट्स केले. त्याच्यामध्ये एक तर होतं की BPLचं सगळ्यात मोठा ओपन कन्सेप्ट, हायरचं इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह डिस्प्ले कॉर्नर, सॅमसंग नी पण फुल रेंज जी डिस्प्ले केली होती ती, IFBचा न्यू कूल झोन, नंतर गोदरेजचं सगळ्यात प्लीजिंग एंट्री, आणि लॉइड्समध्ये कन्सेप्च्युअल फसाड जे त्यांनी एंट्रीला लावलं तर ते. हे फक्त काही सिलेक्टिव्ह आयटम्स आहेत, पण बऱ्याचशा नॉन ब्रँडेड लोकांनी पण त्याच्यामध्ये बरेचसे सहभाग घेतले आणि आपला डिस्प्ले वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करायचा प्रयत्न केला. पुढच्या वर्षी 25वा आपला वर्धापन दिन आहे आणि होपफुली पुढच्या वर्षी सोलापूर पण बदलून जाणार आहे, कारण फ्लाईट कनेक्टिव्हिटी चालू होती आहे. त्यामुळे सोलापूरला पुढच्या वर्षी इलेक्ट्रो आता आपण ज्या स्टँडर्डनी पुढे जातोय त्याच्यापेक्षा अजून एक मोठं पाऊल पुढे टाकायचं आहे आणि अजून चांगल्या पद्धतीने अजून क्रिएटिव्ह लाइटिंग, ब्रँड मॅनेजमेंट आणि अजून एक नॅशनल लेवलवर आपल्याला कशी आपल्या इलेक्ट्रो या एक्झिबिशनची हे करता येईल, आपल्याला ओळख दाखवता येईल, त्याचा एक प्रयत्न करायचा आहे. तर मी त्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपन्न करूया माननीय केतन शहा यांच्या हस्ते. जोरदार टाळ्या माननीय जज नीरज मेहता यांच्यासाठी.
आर्किटेक्ट नीरज मेहता. धन्यवाद.